माझ्या लाईफमधली पहिली अष्टविनायक यात्रा आहे. आता जवळपास 30 वर्षाचा झालो तरी पण मी अष्टविनायकाची यात्रा अजूनपर्यंत केली नाही. तू केली का? ह्यांनी पण केली नाही. म्हणजे आम्ही दोघं पण असेच आहेत लिटरली. एवढे दिवस आम्ही गेलोच नाही अष्टविनायकाच्या यात्रेला. आता आम्ही कंप्लीट करणार दोघं जणच. आमचे बॅग बिग काय असं मागं पडू नाही सगळं. आणि तू आता मॅप लावला आहे का? त्याला आता यांनी मॅप लावला आहे प्रॉपर. आता मोरगावला जायचं आहे आम्हाला. तर मोरगावचा प्रवास आमचा चालू झालेला आहे. तुम्ही कंटिन्युअसली आमच्यासोबत राहा, छान वाटेल. आणि स्वप्नील सोलापूर हायवेला आहे आम्ही आत्ता सध्या, नॅशनल हायवे 65. तुला कसं वाटतंय? या ट्रिपची अतिशय उत्सुकता वाढलेली आहे अजून मला. पाहू आता काय होते. आता जसं प्रवास जाईल तसं गाडी चालवण्यात मजा येणार आहे. आणि नक्कीच अष्टविनायक मी आपलं गणपती देवस्थान आहे, ही ट्रिप नक्कीच यशस्वी होणार आहे. ट्रिपला जाण्याचा मागचा हेतू एक उद्दिष्ट असं आहे की थोडा मित्रांना पण टाइम देता आला पाहिजे. देवदर्शन वगैरे ह्या गोष्टी होतात, गप्पा गोष्टी होतात. त्यानुसार आपली आता ट्रिप एन्जॉयमेंट भरपूर होणार आहे. आता या ट्रिपमध्ये आपला हळूहळू एन्जॉयमेंट होईल. आता हळूहळू आपल्याला नवीन नवीन घटना अनुभव घेता येणार. नवीन नवीन आपल्या रोड ट्रिपचा एक काय आनंद असतो. ही फर्स्ट टाइम लॉंग पहिल्यांदा स्वप्नीलनी ही गाडी एक्स्टर आहे. स्वप्नीलनी गाडी घेतलेली आहे आणि ह्या गाडीमध्ये पहिली देवस्थानाची ट्रिप आहे. लॉंग ट्रिप आहे. आणि त्याची अशी इच्छा होती की ह्या गाडीमध्ये पूर्ण लॉंग ट्रिप करायची आणि आम्ही ते सध्या चालूच आहे. म्हणजे आमचे 2 जण मित्र आहेत. एका मित्राचं लग्न आहे आता पुढच्या महिन्यामध्ये, त्याच्यामुळे त्याला सुट्टी भेटणार नाही म्हणून त्यांनी सुट्टी घेतली नाही. पण भाऊनी आम्हाला एकदम प्रॉमिस केलं होतं, विजय भाऊनी आम्हाला खूप जास्त प्रॉमिस केलं होतं की आम्ही येणार. कुणाल म्हणला होता हा ठीक आहे येतो पण कुणाल पण नाही आला. विजय पण नाही आला. विजय म्हणे मला सुट्टी भेटणार नाही आणि कुणाल म्हणे त्याच्या लग्नाला मला सुट्टी भेटणार नाही आणि आम्हाला भेटली सुट्टी. खरं तर ट्रिपची गंमत हीच राहते की कोण येतं कोण नाही. या गोष्टीचा आनंद सुरुवातीतून होते की प्लॅनिंग सर्व करतात, येणारे येतात नाही येणार, पण सुरुवात करणं महत्वाची. आज सुरुवात झालेली आहे. आम्ही तर केली बाबा सुरुवात. विषय क्लोज. आज नाही तर पुढच्या वेळेस ती येतील. जिंदगी झंड आहे बाबा. प्रवास केला पाहिजे. काय हरकत नाही. नाही देवस्थानाला गेलं पाहिजे. अरे ज्या देवस्थानाला जाऊ काय विषय. हो मग. प्यार कोई नहीं निभाता. जाऊ दे. शायरी लिहिते आपली. मयूरेश्वर मंदिरामध्ये पोहोचलोय आता. म्हणजे पार्किंग मध्ये आलोय. आता देवदर्शन करायचं. वैतागलाय गाडी चालू वैतागायचं नाही रे. चल पटकन जाऊ, गर्दी येईल. हा चला. पार्किंग मध्ये आल्यानंतर आम्ही गाडी पार्क केली. गाडी पार्क केल्यानंतर 5 नारळाचं आम्ही तोरण घेतलं आणि मंदिरात एंटर केलं. इथे बूट वगैरे काढले आणि त्याच्यानंतर आतमध्ये एंटर केलं. आतमध्ये एंटर केल्यानंतर बघतोय काय तर खूप जास्त गर्दी. पण गर्दी ही पुढं चालत होती, त्याच्यामुळे काय एवढं वाटलं नाही, पण खूपच जास्त गर्दी होती. आणि मजा आली तिथं आतमध्ये गेल्यानंतर. मंदिराचा प्रेमायसेस खूप छान होता, खूप छान वाटलं. आणि ह्या लाकडी शिड्यांवरती तर आम्हाला खूपच मजा वाटली. एकदम थंड वाटत होतं. लाकडी शिड्या आहेत तर इथे. आणि मंदिराचा हा व्ह्यू खूप छान वाटत होता मला, म्हणून मी याचा एक व्हिडिओ घेतला. आणि जसं की आतमध्ये एंटरच होत होतं मंदिरामध्ये आणि गाभाऱ्यामध्ये आल्यानंतर एवढं छान वाटलं. खूप जास्त थंड वातावरण होतं आणि आतमध्ये एंटर केलं आणि दर्शन घेतलं आम्ही. दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर आम्ही काही फोटोज घेतले. फोटोज खूप छान आलेले आहेत आणि निघालो पुढे. फायनली आम्ही मोरगावला पोहोचलो आणि मोरेश्वर गणपतीचं दर्शन झाले. आत्ता तुला काय म्हणायचं? दर्शन अतिशय उत्कृष्ट झालं.
एकदम उत्कृष्ट. संपूर्ण गाभाऱ्यातून आम्हाला दर्शन भेटलं आज. एवढी गर्दी पण नव्हती ना तसं गर्दी विचार. पण नव्हती आणि महत्वाचं म्हणजे आमची गणपतीची सजावट चालू असतानाच आमचं तोरण पहिले तिथे लागलं. हा गणपती तोरण लागलं बरोबर. सजावट चालू 5 असताना. 5 नारळाचं तोरण लागलं तिथे बरोबर. सजावट चालू असताना म्हणजे छान वाटलं जरा थोडक्यात. आणि गर्दी कमी असल्यामुळे थोडंसं एकदम बरं वाटलं. म्हणजे नाही का फक्त आपले ट्रॅव्हलिंगच्या ज्या म्हणजे नाही का जे अष्टविनायक दर्शनाला जे आलेले तेच होते, दुसरं कोणीच नव्हतं. बाकी लोकल्स वगैरे इथले. चला आम्ही आता दुसरा कुठला डेस्टिनेशन असणार आहे आपलं? आता सिद्धटेकचा सिद्धिविनायक. सिद्धटेकचा सिद्धिविनायकला आता हे भरपूर लांबचं डिस्टन्स आहे. तर आता त्याच्यासाठी आम्हाला जवळपास 1 तास तरी लागेल ना. हो कमीत कमी 1 तासामध्ये आम्ही पोहोचू.